नमस्कार. विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशामध्ये सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नावाची एक नवीच जमात पसरलेली आहे. तिचं पेव फुटलेलं आहे. अनेक तरुण मध्यमवयीन लोक या मायाजालामध्ये ओढले गेलेले आहेत. महिलांची तर या क्षेत्रात ठळकपणे उपस्थिती आहे आणि त्यांचे फॉलोअर्स सुद्धा कोट्यवधींच्या घरात आहेत. ही मंडळी लोकांचे लाईक्स मिळवण्यासाठी वाटेल ते माकडचाळे करत असतात. पण जे दिसतंय ते केवळ तेवढंच नाही आहे. जे दिसत आहे ते तसंही नाही आहे आणि म्हणूनच जे दिसत नाही आहे ते सांगायला आम्ही आलेलो आहोत. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वापर करून शत्रू राष्ट्र काय करतंय ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं. शत्रू राष्ट्राकडून या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा वापर केला जातोय. हा वापर घडवून आणला जात असल्याची बाब धक्कादायकरित्या समोर आली आहे. तेव्हा तुम्हाला हा कार्यक्रम अगदी काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण तुमचा एक लाईक कदाचित देशाविरोधात कारवाई करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला, देशाविरोधात हालचाल करणाऱ्या एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला न कळत पाठिंबा देऊन जात असेल. ही कहाणी ज्योती मल्होत्राची असली तरी पण ती केवळ राजकीय नाहीये. या कहाणीमध्ये ते सगळे जे एका चटकदार हिंदी चित्रपटाला गरजेचं असतं. या कहाणीमधली मध्यवर्ती असलेली नायिका सुंदर आहे. तिचे छान छान व्हिडिओज लोकांनी पाहिलेले आहेत. तिच्या व्हिडिओजमुळे लोकांनी परदेशही पाहिला आहे. तिच्यामुळे देश विदेशातील खानपान, राहणीमान लोकांना कळलंय आणि यामुळेच तिला अनेक जण आपला आदर्श सुद्धा मानून बसले होते. पण हे सगळं घडत असताना अचानक तिच्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय. त्यामुळेच काल परवापर्यंत हजारो दिलों की धडकन असलेली ही कहाणीची नायिका आता अचानक पीडिता बनली आहे. कहाणीतला हा ट्विस्ट लोकांना अनपेक्षित धक्का देऊन गेलाय. ज्योती मल्होत्राची कहाणी या निमित्तानं सर्वाधिक चर्चेत आली आहे. ज्योती मल्होत्राच्या या कहाणीचा खरा ट्विस्ट आला तो त्या व्हिडिओमुळे ज्यात तिनं पहलगामवर झालेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्याला दोषी भारताला ठरवलं. इसमें गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है, जो जिसको वॉचफुल होना चाहिए. सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पे सिक्योरिटी होती है. इतने आर्मी के, इतनी पुलिस के फोर्स होती है वहाँ पे. फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं, हम भी दोषी हैं, क्योंकि हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए. अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन. अगर हम लोग ही करप्ट हैं, हम लोग ही गलत हैं, तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है. किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है. ज्योतीच्या आयुष्यामध्ये गरिबी होती. तिच्या पैसे कमवण्याच्या इच्छेनं ती सोशल मीडियाकडे वळली. कमीत कमी मेहनत करून भरपूर पैसे कमवण्याची तिची इच्छा कधीच लपून राहिली नाही. आणि म्हणूनच कशासाठी तर पैशासाठी असं म्हणावं लागेल. दुभंगलेलं कुटुंब, घरची गरिबी, वडिलांची तुटपुंजी कमाई हे सगळं ज्योतीला नको होतं. 12वी होता ज्योतीनं पहिली नोकरी सुरू केली. त्यावेळेला ज्योतीनं एका कोचिंग क्लासमध्ये हिसार इथं रिसेप्शनिस्टची नोकरी करणं पसंत केलं. नंतर हिसार जवळच्या शाळेमध्ये तिनं शिक्षिकेचं काम सुरू केलं. ती मुलांना शिकवत होती. पण पैशाचं आकर्षण काही ज्योतीला स्वस्थ बसू द्यायचं नाही, ते तिला अस्वस्थ करायचं. अपुरा पैसा तिला आवडायचा नाही. त्यातच कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये ज्योती बेरोजगार झाली. बेरोजगारी मिटवायला काहीतरी करायला हवं म्हणून ज्योतीनं सोशल मीडियाचा आसरा घेतला आणि इथेच
सुरू झाली तिच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याची कहाणी। आता आपल्या मुलीनं जे करून ठेवलंय ते तिच्या वडिलांना समजतच नाहीये, कारण त्यांचं जग वेगळंय, ज्योतीचं जग वेगळंय। ज्योती तिच्या आईपासून दुरावली, वडिलांनी घटस्फोट घेतला, एका अत्यंत छोट्या अशा 60 फुटाच्या घरामध्ये दोघं जण कसंबसं आयुष्य जगत होते। तिच्या वडिलांच्या समोर मुलीचं उत्तर देणं म्हणजेच मुलीचं समर्थन करणं सुद्धा अवघड झालंय। जैसे कल पुलिस लेकर आई, आपकी बेटी की आपसे बातचीत हुई कोई? मेरी कोई बात नहीं हुई। यहाँ आए, कपड़े चक्के ले गए, 15 मिनट रुके होंगे, कपड़े उसने अपने जो काटने थे काटे और चले गए। पण ज्योती एकटी आहे असं अजिबात समजू नका। तुमच्या आमच्यासारख्या अनेक लोकांच्यामुळे हे असे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जागोजागी पैदा झाले आहेत आणि त्यांचा अतिशय नीट वापर कळत न कळत शत्रू राष्ट्र करताय। ज्योती एकटी नाहीये, तर तिच्या सोबत आहेत कोण कोण, किती घरभेदी आहेत त्यांची यादीच समोर आली आहे। एक नाव आहे नोमान इलाही। याच्यावर आरोप आहे की त्यांनी पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवली। हरियाणात सुरक्षा रक्षक म्हणून तो कामाला होता। याच दरम्यान तो ISIच्या संपर्कात आला। हरियाणामधल्या पानिपत इथं त्यांनी माहिती पुरवण्याचं काम केलं, म्हणून त्याला आता अटक झाली आहे। यानंतरचं चर्चेत असलेलं सध्याचं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ज्योती मल्होत्रा। तिनं दानिश नावाच्या व्यक्तीला सैन्याच्या हालचालींची माहिती पुरवली। 2 वेळा पाकिस्तानात सुद्धा जाऊन आली। आता पुढचं नाव तुमच्या समोर येत आहे, ते आहे दवेंद्र धिल्लोन। खरं तर त्यांचं आडनाव ढिल्लन असं असतं। ही धिल्लन मंडळी पटियालाच्या भागात आहेत। पटियाला छावणीचा व्हिडिओ आणि संवेदनशील माहिती त्यानं पुरवली आहे। पुढचं नाव येतंय अरमान। पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप याच्यावर सुद्धा आहे। त्याला हरियाणातल्या नूह या भागातून अटक करण्यात आली आहे। यानंतरचं नाव आहे शहजाद। यूपीच्या रामपूर मधला तो व्यावसायिक आहे, पण धंदा करता करता पाकिस्तानला अनेकदा जाऊन आलाय, हे विशेष। आणि याच दरम्यान त्यानं आपल्या भागातली संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली। यासाठी शहजादला यूपीच्या म्हणजेच उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मधून अटक करण्यात आली आहे। यानंतरचं नाव आहे मोहम्मद अली। मोहम्मद अलीवर हेरगिरी करण्याचा आरोप आहे। ती हेरगिरी त्यांनी पाकड्यांसाठी केलेली आहे। त्याच्याकडून 4 मोबाईलच्या सकट 3 सिम कार्ड जप्त करण्यात आलेली आहेत। पुढचं नाव येत आहे प्रियांका सेनापती। ही ओडिसामधून आहे आणि ओडिसाच्या जगन्नाथपुरी इथली रहिवासी आहे। विशेष म्हणजे ती ज्योती मल्होत्राची मैत्रीण आहे। या पुढचं नाव आहे सुखप्रीत सिंग। त्याचा फोटो सध्या उपलब्ध नाही आहे। ISI या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेसाठी त्यानं हेरगिरी केली आहे। करणवीर सिंगचं नाव येत आहे, तोही पाकिस्तान हँडलर्सना गुप्त माहिती पुरवत होता। पलक शेर मसीह हा अमृतसरच्या पंजाब प्रांतात राहणारा माणूस। त्यानं तिथल्या लष्करी छावणीचं हवाई तळाचं चित्रीकरण दिलं असा आरोप त्याच्यावर आहे। यानंतर सूरज मसीहचं नाव आपल्या समोर येत आहे। तोही अमृतसरचाच राहणारा आहे आणि त्याच्यावरही माहिती लष्करी तळाची आणि हवाई तळाची पुरवल्याचा आरोप आहे। गद्दार ज्योति मल्होत्रा को इलू इलू होता है पाक हैंडलर राणा शहबाज उर्फ शाकिर के साथ। मीडिएटर बनते हैं दानिश और ये देश का स्वाभिमान और देश की सुरक्षा को दांव पे रख देती है, ताक पे रख देती है चंद
सिक्कों की खनक के लिए। बात लेकिन सिर्फ ज्योति मल्होत्रा की क्यों हो रही है, क्योंकि इनके साथ तो 6 और लोग भी गिरफ्तार हुए हैं देशद्रोह के मामले में। इसमें है जो मुसलमान समाज इतना लहालहोट हो रहा है, भैया आप कभी हमें निराश ही नहीं कर सकते। गजाला बेगम, हमारे यासीन साहब, अरमान साहब और उनके साथ देवेंद्र सिंह ढिल्लो, ये सब लोग देशद्रोह और पाकिस्तान की सहायता करने के अपराध में गिरफ्तार हुए हैं, शक में गिरफ्तार हुए हैं। जांच चल रही। हमारी गजाला बीवी जो हैं, उन्होंने तो भारत में देश विरोधी गतिविधियों में लिप्त लोगों को वित्तीय सहायता पहुंचाने में मदद की है। हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशा इथून आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे। ही गद्दारांची यादी काय सांगतेय, तर यातले बहुसंख्य तरुण आहेत, अनेक जण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि हरियाणा, पंजाब इथले आहेत। कारण काय आहेत लक्षात घ्या। गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब आणि हरियाणा हे प्रांत पाकिस्तानच्या निशाण्यावर आहेत। तिथे पाकिस्तान अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतोय। खलिस्तानवाद्यांची इथली चळवळ ही पाकिस्तानच्या मदतीवरच पोचली जातीये, हे वेगळं सांगायला नको। काँग्रेसने इथं मतविभाजनाच्यासाठी हिंदू विरुद्ध शीख असा झगडा लावून दिलेला आहे। पाकडे तरुणांच्या माध्यमातून पैसा, ड्रग्ज आणि धर्म या 3 नावावर विभाजन करतात। सीमावर्ती हरियाणा आणि पंजाब इथं हेरगिरीचं जाळं टाकण्यात आलेलं आहे। सुरक्षा यंत्रणा या सगळ्या गोष्टी मोडून काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात। भारतामधल्या अनेकांना पाकिस्तानची एजंट बनावे म्हणून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात। त्यात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि त्यांना फसवून ते भारतामधल्या जी सैन्याची स्थळं आहेत, सैन्याची जी जिथून सैन्य हालचाल करते त्यांच्यावरती लक्ष ठेवणं आहे, त्यांच्या शस्त्रावरती लक्ष ठेवणं आहे, सैन्याविषयीची माहिती देणं आहे, अशा प्रकारची माहिती त्यांना शोधण्याकरता भाग पडतात। तर म्हणून आपले हे अशा प्रकारचे जे भारतीय जे पाकिस्तानवरता काम करत आहेत त्यांच्यावरती आपलं पूर्ण लक्ष हे असायला पाहिजे। या जाळ्यामध्ये अडकलेले काही जण असे सुद्धा आहेत ज्यांना पैसे किंवा अंमली पदार्थाचं आकर्षणच नसतं। पैसे किंवा अंमली पदार्थाच्या नावानं गद्दारी करायला त्यांना भाग पाडावं सुद्धा लागत नाही। त्यांच्यासाठी देशापेक्षा धर्म नेहमीच मोठा असतो। तारीफचा कबुलीनामा समोर येतोय। तो आता विजा देण्याच्या बदल्यात गद्दारी करायला लावली असा बचाव उभा करतोय। 2018 मध्ये त्यानं पाकिस्तानच्या अधिकाऱ्याच्याकडून 2 सिम कार्ड घेतली। पाक अधिकाऱ्यानं विजासाठी मुलं पाठव, अर्धे पैसे देतो असं सांगितलं। 2021 मध्ये तो पुन्हा एकदा विजाच्यासाठी गेला होता। सातत्यानं तारीफला पाकिस्तानात का जायचं होतं हा प्रश्नही उपस्थित होतोच। 2024 मध्ये नवा अधिकारी आला, त्याचं नाव जाफर होतं। त्यानं 2 सिम कार्ड याला वापरायला दिली। विजाच्या बदल्यामध्ये भारतीय वायुदलातली माहिती पाक अधिकाऱ्यांना त्याच सिम कार्डच्या माध्यमातून म्हणजे मोबाईल नेटवर्कचा वापर करून दिली गेली आणि विजासाठी 10 ते 15 हजार रुपये सुद्धा घेतले गेले। ताउड़ी थाना के क्षेत्र से हमने गुप्त सूचना पर अरेस्ट किया है, क्योंकि हमारे पास इनपुट था और इंटेलिजेंस जो हमारी सेंट्रल गवर्नमेंट की उनके पास भी, सभी के पास तक भी ये लड़का है जो हमारे जो देश की जो सूचनाएं हैं वे भारत पाकिस्तान को देता है और उसे सिम भी प्रोवाइड करता है जिसके बदले पैसे लेता है। और उसमें हमने इसके खिलाफ गिरफ्तारी करके एफआईआर कर ली है और इसको आज हम कोर्ट में पेश करने के बाद रिमांड पर ले रहे हैं। रिमांड पर जो भी ज़्यादा इससे हमारी इन्फॉर्मेशन जितनी भी होगी इससे हम कोशिश करेंगे, इसने क्या क्या काम किया है और क्या क्या सूचना दी है वो हमारा इन्वेस्टिगेशन में मैटर है। तारीफला सातत्यानं पाकिस्तानात जायचं होतं। का जायचं होतं, कशासाठी जायचं होतं आणि याच्यासाठी हवा असलेला विजा मिळवायला कायदेशीर मार्गाने कागदपत्र देण्याऐवजी तो भारताच्या गोपनीय तपशिलाला पाकिस्तानला पुरवत होता, हे महत्त्वाचं। अशा स्थितीमध्ये भारताशी गद्दारी करणारा तारीफ आता भलतच काही बोलू लागलाय। पाकिस्तान से जब मैं आया वापसी तो उसकी मेरे पास कॉल आई दोबारा आने के बाद में
तो वो बोला कि काम करना है तुझे, वीजे के लिए जो कोई बंदा रहे ना, तो उससे किसी से 8,000 10,000 ऐसे पैसा कहे करे और बंदा भेज दे करे, आधा पैसा तो ले लेकर आधा मैं लेकर करूँगा और दोनों दोनों कमाऊंगा पैसा। मैंने भी ठीक है। फिर 8-10 बंदा भेजा हमने, दोनों ने आधा आधा पैसा कर लिया हमने। आने के बाद फिर उसके जब मेरे पास बाद में कॉल आई, फिर उसने कहा कि अब तो है जो सिम से काम नहीं चलेगा, अब तो वीजा नहीं लगेगा तेरा। जब मैं वीजा ले गया तो अब तो कुछ हमारे लिए कुछ करना पड़ेगा और उसके लिए हम तुझे लाखों रुपया देंगे, जहाँ भेजेंगे वहाँ जा सकता है। अब मैंने वहाँ तो उनके सामने हाँ भर ली। फिर ठीक है, जैसे कहा मैं वहाँ चला जाऊँगा। उसने कहा कि सिरसा जाना है और एयरफोर्स से जो उसके बारे में उसकी फोटो वीडियो कुछ हमें देनी पड़ेगी। आता परत आपण ज्योती मल्होत्रापर्यंत येऊ, कारण ज्योती मल्होत्रा हे या कहाणीतलं मध्यवर्ती पात्र आहे. या ज्योतीनं नेटवर्क वाढवण्याच्यासाठी पाकिस्तान हाय कमिशन म्हणजेच पाकिस्तान उच्चायुक्तातला एक व्यक्ती धरून ठेवला होता. उच्चायुक्त कार्यालयातला एक व्यक्ती तिच्यासाठी बऱ्यापैकी सक्रिय पण होता. ज्योतीला तो मदतही करत होता. त्या व्यक्तीनं केवळ ज्योतीच्या माध्यमातून माहिती मिळवली असं नाही, तर तिच्यामुळे पाकिस्तान भारतातल्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स पर्यंत अगदी सहज पोहोचू शकला. आणि याच्यासाठी आम्ही आता आपल्याला यात्री डॉक्टरचं उदाहरण देतोय. यात्री डॉक्टर या नावानं एक व्यक्ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून वावरत असतो. या माणसाकडून सुद्धा सातत्यानं भारत विरोधी प्रचार होतो आणि बरोबर हाच माणूस ज्योती मल्होत्राच्या सोबत पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये म्हणजेच हाय कमिशन मध्ये रमजानच्या दरम्यान इफ्तारीला सापडतो. पहा. अब मान लो कि भाई आपके लॉयर ने फोन ही नहीं उठाया, तो काय बात का लॉयर भाई, उसको पैसे किस चीज के दे रहे हो आप? तो आप कहोगे भाई तू क्या इंडियन एम्बेसी को पेमेंट कर रहा है? भाई इंडियन एम्बेसी में जितने भी लोग काम कर रहे हैं गवर्नमेंट सर्वेंट होते हैं. अब आप सर्वेंट का मतलब तो आप समझ गए होगे, नौकर. ठीक है, वो किसके नौकर है? मेरे नौकर नहीं है, वो हर इंडियन सिटीजन के नौकर है. वो हर इंडियन सिटीजन को सेवा देने के लिए वहां पे बैठे हैं, हर इंडियन सिटीजन के नौकर हैं. तो जैसे प्राइम मिनिस्टर को कहते हैं प्रधान सेवक. यात्री डॉक्टर है ना? हेलो, सत श्री अकाल, नमस्ते, कैसे हो आप? बिग फैन सर. मेरे को मतलब कोई शर्म नहीं एक्सेप्ट करने में, आई एम योर बिग फैन. अरे थैंक यू सो मच. हमने भी आपकी वीडियो देखी थी पाकिस्तान में आने से पहले. अच्छा, हमसे पहले गए थे ना. हाँ, उनसे भी मेरी बात हुई थी. वकास भाई है ना, वो मिले भी थे. अच्छा, हाँ डाली थी उन्होंने, शायद फोटो डाली थी. नासिर ढिल्लो जी भी, उनसे मिलेंगे नेक्स्ट टाइम. आता वेळ आली आहे ती या कहाणीतला सगळ्यात मोठा खुलासा करण्याची. ज्योती भारताच्या विरुद्ध हेरगिरी करत होती, तर प्रश्न असा निर्माण होतो की तिच्याकडून हे सगळं करवून कोण घेत होतं? तो चेहरा पहा. ठीक ठाक हो? की हाल है ਤੁਹਾਡੇ ਜੀ? दानिश जी, एक ही फोन हो रही है, नॉर्मल वीडियो बन रही है. दानिश जी ਤੁਹਾਨੂੰ जी बस मैं इतना खुश होगी देख के. इतना क्या अरेंजमेंट है, सुपर. चाचा भाई साहब मैं तो हिल गई. ठीक ठाक हो? की हाल है ਤੁਹਾਡੇ जी? दानिश जी, एक ही फोन हो रही है, नॉर्मल वीडियो बन रही है. दानिश जी ਤੁਹਾਨੂੰ जी बस मैं इतना खुश होगी देख के. इतना क्या अरेंजमेंट है, सुपर. चाचा भाई साहब मैं तो हिल गई. पाक उच्चायुक्तामध्ये हा दानिश कोण आहे याच्यावरही एक पटकन नजर टाकूयात. एहसान उर्फ रहीम उर्फ दानिश असं त्याचं नाव आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालया राजनैतिक अधिकारी या नात्यानं तो कार्यरत आहे. 13 मे रोजी भारतानं पाकिस्तानला जाण्यासाठी त्याला सांगितलंय. संशयास्पद कारवायांमध्ये सहभागाच्या पार्श्वभूमीवर दानिशची हकालपट्टी झालेली आहे. ज्योती मल्होत्रा आणि दानिश यांची भेट 2023 मध्ये पाकिस्तानात झाली. ज्योतीचा पाकिस्तानचा एक दौरा शिष्टमंडळ सदस्य म्हणून दानिशनेही केला. भारतामध्ये परतल्यावर ज्योती आणि दानिश हे परस्परांना वारंवार भेटू लागले.
दानिशच्या शिफारशीनं ज्योती पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली। या दौऱ्यामध्ये ज्योतीची शकीर आणि राणा शहबाज यांच्याशी ओळख झाली। हे दोघेही पाकिस्तानचे गुप्तहेर आहेत। ज्योतीच्या सगळ्या दौऱ्यांचा खर्च हा दानिशच करत होता, हे अत्यंत महत्त्वाचं। सत श्री अकाल जी। सत श्री अकाल। किਵੇਂ ਹੋ ਜੀ ਮੈਮ? मैं बिल्कुल ठीक, ਤੁਸੀਂ कैसे हो? ਮੈਂ ਬਹੁਤ ਵਧੀਆ। ਤੇ ਸਰ ਨੂੰ ਮੈਂ ਉਸ ਦਿਨ ਮਿਲੀ ਸੀ, ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਲੱਗਿਆ। ਜਿਹੜੇ ਤੁਸੀਂ ਇੱਥੇ ਅਰੇਂਜਮੈਂਟ ਕੀਤੇ ਹੋਏ ਹੈ ਸਾਡੇ ਲਈ, ਉਹ ਕਾਬਿਲੇ ਤਾਰੀਫ ਹੈ। ਤੇ ਤੁਸੀਂ ਕੁਝ ਕਹਿਣਾ ਚਾਹੋਗੇ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੀ ਆਵਾਮ ਨੂੰ? मैं ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸਭ ਨੂੰ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ। ਤੁਹਾਨੂੰ ਵਿਸਾਖੀ ਦੀ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਮੁਬਾਰਕਬਾਦ। ਤੇ ਬੜਾ ਅੱਛਾ ਮੈਨੂੰ ਲੱਗਿਆ ਇੱਥੇ ਆ ਕੇ। ਔਰ ਮੈਂ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ ਕਿ ਇੰਡੀਆ ਦੇ ਜਿਹੜੇ ਪੰਜਾਬ ਦੇ ਸਾਡੇ ਭੈਣਾਂ ਨੇ, ਭਰਾ ਨੇ, ਬਜ਼ੁਰਗ ਨੇ, ਉਹ ਇੱਥੇ ਬੜੇ ਸ਼ੌਕ ਨਾਲ ਆਉਣ, ਉਹਨਾਂ ਵਾਸਤੇ ਇੱਥੇ ਆਸਾਨੀਆਂ ਹੋਣ, ਸਾਰਾ ਕੁਝ ਹੋਵੇ। ਤੇ ਸਾਡੇ ਰਮੇਸ਼ ਸਿੰਘ ਅਰੋੜਾ ਸਾਹਿਬ ਨੇ ਜੀ, ਜੋ ਪਹਿਲੇ ਸਿੱਖ ਮਿਨਿਸਟਰ ਨੇ ਪਾਕਿस्तान ਦੇ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮੈਂ ਕਿਹਾ ਹੈ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਖੋਲੋ, ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਬੁਲਾਓ ਤੇ ਇੱਥੇ ਸਹੂਲੀਅਤ ਪੈਦਾ ਕਰੋ ਤਾਂ ਕਿ ਲੋਕ ਆਏ आराम से। आपण आता जिला पाहताय ती आहे मरियम नवाज। या मरियम नवाज या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीला भेटण्याच्यासाठी ज्योती मल्होत्रा पोहोचू शकते म्हणजे तुम्ही कल्पना करा की तिच्या पाठीशी किती मोठ्या प्रमाणात पाकिस्तान मधल्या व्यवस्थेनं आपलं पाठबळ उभं केलंय। अन्यथा तुम्ही पाकिस्तानात जाऊन पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्याला भेटणं हे काही इतकं सोपं काम नाही, आणि त्यात सुद्धा मरियम नवाजला भेटणं हे तर अजून अवघड आहे। पण ज्योती मल्होत्राच्यासाठी हे सगळं अगदी सहज शक्य होतं, कारण दानिश तिच्या पाठीशी होता। आता या गदारोळामध्ये तुम्हाला हा प्रश्न तर निश्चितच पडला असेल की सुरक्षा यंत्रणेच्या निशाण्यावर असलेली ज्योती पकडली कशी काय गेली। आता त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार कोण ते लक्षात घेणार आहोत। या घटनेची 3 प्रमुख पात्र आपल्या डोळ्यासमोर आहेत। यातलं एक पात्र आहे गजाला, दुसरं पात्र आहे ज्योती, तिसरं पात्र आहे दवेंद्र। पण यांचा जो सूत्रधार आहे तो बरोबर मध्ये आहे, तो आहे दानिश। आता या सगळ्याचं प्रकरण नक्की काय झालंय ते लक्षात घ्या। झालं असं की ज्योतीच्या कारवायांची पक्की माहिती सुरक्षा यंत्रणेच्या हाती आली खरी, पण गद्दारांमधला गद्दार कोण ते काही त्यांना सापडलं नव्हतं। अखेरीस ती माहिती आलीच आणि गद्दारांमधला गद्दार समोर आला, कारण प्रेम हे आंधळं असतं। इश्क तूने क्या किया असंच या कहाणीला आपल्याला म्हणावं लागेल। सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी सांगतेय की दानिश आणि ज्योती यांच्यामध्ये स्नेहसंबंध तयार झाले होते। हाच दानिश एकीकडे ज्योती बरोबर तर दुसऱ्या बाजूला गजालाच्या बरोबर असायचा, आणि इतकं सगळं असताना सुद्धा त्याला स्वतःचं कुटुंब पण होतं, त्याची बायको सुद्धा होती। एकाच वेळेला अनेक महिलांच्या संपर्कात दानिश असल्याचं त्याचे सहकारी पाहत होते। दानिशचा संबंध गजालाशी आणि ज्योतिशी आहे हे लक्षात येत असतानाच राणा शहबाज हा एजंट या चित्रामध्ये येतो, आणि राणा शहबाज याला ज्योतीविषयी आकर्षण निर्माण होतं। पण दानिशच्या सोबत देशोदेशी फिरत असलेली ज्योती ही राणा शहबाजला काही घास डालत नाही, म्हणजे लक्ष देत नाही। त्यामुळे राणा शहबाजला येतो राग, आणि तो ज्योतीचे सगळे कारनामे तपास यंत्रणांना देऊन मोकळा होतो। हे सगळं घडलंय ते केवळ प्रेमाच्या त्रिकोणामुळे असं आत्ता म्हणता येईल, कारण अनेक दिवस तपास यंत्रणा ज्या महत्त्वाच्या पुराव्यांना शोधत होत्या ते सगळे पुरावे हातात असून सुद्धा त्याचा एक सलग असा तपास संपन्न झाला, तो या प्रेमाच्या त्रिकोणामुळे। दानिश ज्योतीला आपल्याला देऊ शकत नाही, ज्योती आपल्याला किंमत देत नाही, हे शहबाज राणाला लक्षात आल्यानंतर त्यानं संतापून ज्योतीची टिप तपास यंत्रणांना दिली असं सूत्र म्हणतात।
आजच्या घडीला ज्योती आणि गजाला पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर दानिश हा बेपत्ता आहे.